नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघू शकता माझ्या शेडवरती जेवढे पिल्ले आहेत, तर त्या पिल्लांचा एक मी कशा पद्धतीने संगोपन करतोय, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सकाळ सकाळचं एक माझ्या शेडवरच्या पिल्लांचं एक काय नियोजन राहत आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. संपूर्ण व्हिडिओ एक शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात जर म्हणायची झाली मित्रांनो, तर जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत आपण पिल्ले दूध पिण्यासाठी सोडत नाही. जर थंडीमध्ये पिल्ले सोडतात मित्रांनो, तर त्याच्यामध्ये एक पिल्लांना सर्दी होती किंवा एक आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यामुळे जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत आपण पिल्ले दूध पिण्यासाठी सोडत नाही. तर दूध पिल्याच्या नंतर बघा 10 ते 15 मिनटं आपण पिल्लांना एक वेळ देतो उन्हामध्ये खेळण्यासाठी, जेणेकरून त्यांचं एक आरोग्य चांगलं राहावं आणि पिल्ले एक तंदुरुस्त राहतात. आणि दुसरा मुद्दा एक असा की पिल्ले एक आपण पिल्लांना खुराक देण्याची एक ट्रिक अशी आहे आपली सुरुवातीपासूनच. ज्या पिल्लांना आपण खुराक देतो किंवा सुरुवातीपासून जेव्हापासून एक पिल्ले पाला खातात त्या तेव्हापासून एक अशी सवय लावलेली आहे त्यांना, की पाला घेऊन आपण जेव्हा आपण त्यांच्या कप्प्यामध्ये जातो आहे तर संपूर्ण पिल्ले आपल्या मागं येतात. आणि आत्ता बिन जेव्हा एक खुराक द्यायला लागलो आपण त्यांना, तर खुराकात समजा एका टोपल्यामध्ये खुराक घ्यायचा कोणता तुम्हाला द्यायचा असेल ते, आणि एक साधा आवाज जर केला तर संपूर्ण पिल्ले आपले एक त्यांच्या गावाने जवळ येऊन उभ्या राहतात. तर एक ही सवय लावलेली मित्रांनो. एकही पिल्लू आपण धरून त्यांच्या कप्प्यामध्ये कधीच टाकत नाही. तर संपूर्ण पिल्ले जर धरून टाकायचे म्हटल्यावर तो खूप वेळ जातो आहे. आणि एक अशी जर सवय लावली मित्रांनो, तर थोडंसं एक याच्यामध्ये काम होतं आहे. आणि दुसरा मुद्दा एक म्हणजे खुराक संपूर्ण दिल्याच्या नंतर पिल्लांना आपण एक तासभर काहीच टाकत नाही मित्रांनो. दुसरा एक खाण्यासाठी काहीच देत नाही, जेणेकरून जे त्यांना खुराक दिला आहे आपण ते एक रवंथ करतात ते, जेणेकरून ते खुराक त्यांना एक पचन करतात लवकर आणि पिल्ले एक फुगण्याचे चान्सेस कमी होतात. तर एक तासभर एक वेळ देतो आहे मी त्यांना. आणि त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या पद्धतीचा आपण रोज त्यांच्या याच्यामध्ये एक समाविष्ट करतो वेगवेगळ्या पालांचा. झाडपाला एक वेगवेगळ्या पद्धतीचं दिलं तर त्याचा एक फायदा असा असतो मित्रांनो, पिल्लांना एक कंटाळा येत नाही आणि पिल्ले एक आवडीनं खातात. तर अशा पद्धतीने एक मी त्यांचा दिवसभराचं एक संगोपन करतो आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते सुद्धा मला एक कमेंट करून सांगा. आणि एक माझं संगोपन कसं आहे वाटलं तुम्हाला ते सुद्धा मला एक कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.